हॅलो एव्हरीवन. आज आम्ही आलो आहोत ग्रेप एम्बेसीला. ग्रेप एम्बेसी झटका मिसळ म्हणून फार प्रसिद्ध आहे. हा जो परिसर तुम्ही बघत आहात हा त्यांच्या पार्किंगचा परिसर आहे. पार्किंग भली मोठी आहे, त्यामुळे तुम्हाला गाडी पार्क करण्यासाठी काहीही प्रॉब्लेम येणार नाही. हा बाहेरच्या परिसरामध्ये पार्किंग तर आहेच, पण त्यालगत लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणे देखील आहे. इथे तुम्ही बघू शकता बैलगाडी आहे, एक बॅरल राईड म्हणून आहे. अशी वेगवेगळी खेळण्या देखील लहान मुलांसाठी आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत आलात तर खाणार तर नक्कीच आहात, पण बाहेर लहान मुलांसाठी किंवा तुमच्यासाठी खेळण्यासाठी देखील इथं गोष्टी आहेत. फिश स्पास, पेडिक्युअर म्हणा, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथे दिसतील. लहान मुलांसाठी ह्या गाड्या रिमोटवर चालणाऱ्या. ते एक छोटीशी ट्रिप म्हणून इथे जायला काही हरकत नाही. बघा हा बाहेरचा परिसर. इथे एक पूल बनवलेला आहे, त्यात लहान मुलं बसून खेळू शकता. घोडा आहे. चला मग आता आपण ग्रेप एम्बेसीमध्ये एंटर करू. एंटर करताच तुम्हाला इथे खूप सारे छोटी छोटी झाडं वगैरे दिसतील आणि ते बघून एंट्रीच फार सुंदर अशी वाटते. स्टॉल देखील आहे इथे, मसाले आहेत आणि पान देखील होते तिथे. मस्त अशी झाडं लावलेली आहे. समोर तुम्ही जर बघाल तर इथे एक छोटासा फाउंटन होता, जो की मला खूप क्यूट वाटला. आता ह्या पोर्शनमध्ये जर तुम्ही गेलात तर इथे स्टॅच्यूज वगैरे ठेवलेले आहेत फोटो सेशन करण्यासाठी आणि राईट साईडला सीटिंग एरिया आहे. इथे कृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे एंट्रीला. खूप अशी सुंदर मूर्ती होती. आर्या गेली होती त्या स्टॅच्यूच्या मागे उभे राहून फोटो काढायला, पण ती जी वरची जी कॅप होती ती इतकी जड होती की तिला ती पेलवली गेली नाही आणि मग ती रडायला लागली. मम्मी तिला हेल्प करतीये. ते बघा, उतरली आणि रडायला लागली. हा काउंटरचा परिसर आहे. इथे जर तुम्हाला नीट दिसत असेल तर द्राक्ष देखील लागलेली आहेत आणि खूप मस्त वाटलं की द्राक्षाच्या म्हणजे वरती द्राक्ष आहे आणि खाली आपण बसून मिसळ खात आहोत मस्त. तर मिसळचा हा मेनू आहे. पाव आहे, दही आहे, मिसळ आहे, परत पॅकेटमध्ये त्याने मनुके देखील दिलेले आहेत, काळे मनुके. त्याच्यानंतर रस्सा दिलेला आहे, कांदा लिंबू दिलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.